ऑर्डर ऑर्डर ऑर्डर. केस क्रमांक 1. मोरेश्वर शिवशंकर कैलासपती विरुद्ध मूर्तिकार वासुदेव नामदेव कीर्तिकर अशी ही जनहित याचिका दाखल केलेली आहे. तरीही या जनहित याचिकेवर सुनावणी सुरू करण्यात यावी. मोरेश्वर शिवशंकर कैलासपती विरुद्ध मूर्तिकार वासुदेव नामदेव कीर्तिकर हाजीर हो. माय लॉर्ड, खरं तर ही जनहित याचिका ज्यांनी दाखल केली आहे, फिर्यादी श्री मोरेश्वर शिवशंकर कैलासपती उपस्थितच नाही आहेत. माझे अशील मूर्तिकार श्री वासुदेव नामदेव कीर्तिकर हे फिर्यादीला ओळखतच नाही. फिर्यादी मोरेश्वर शिवशंकर कैलासपती हाजीर हो. मोरेश्वर पप्पा, साक्षात तुम्ही? हो, मी मोरेश्वर शिवशंकर कैलाशपती आणि मी स्वतः ही जनहित याचिका दाखल केली आहे. प्राणीमात्राच्या आणि निसर्गाच्या हितासाठी ही जनहित याचिकेबाबत सुनावणी सुरू करावी अशी मी आपणास नम्र विनंती करतो. बाप्पा, ही याचिका माझ्या विरुद्ध दाखल करण्यात आली आहे. माझ्याकडनं काय चुकी झाली? मी माझं संपूर्ण आयुष्य तुमच्या मूर्त्या घडविण्यात घालविलं. मला हे माहीत आहे, परंतु काही गोष्टींचा उलगडा होणं फार आवश्यक. न्यायाधीश महोदया, याबाबत सुनावणी होणं आवश्यक आहे. आपण जबाबदारीने सुनावणी सुरू करावी. बाप्पा, आपल्यासमोर काय न्याय निवाडा करणार? आपणच सर्व सृष्टीचे करता करविता. मॅडम, न्याय चुकला ना तर बाप्पा कान कापतील बरं का? निर्गुणे, बसा. बाप्पा, अहो तुमच्या समोर मी माझ्या अशिलाची बाजू काय मांडणार? माझ्याकडनं काही चुकी झाली असेल तर क्षमा असावी. अजाणतेपणे जर काही चुकलं असेल तर माफी असावी. आरोप केलेले नाही. प्रत्येक मूर्तिकाराकडून खरं तर माझी सेवाच घडली आहे. परंतु मूर्ती घडत असताना जे आधुनिकतेचा स्वीकार करत आहोत, जी काय स्पर्धा करत आहोत, या सर्व गोष्टी प्राणीमात्रांसाठी, निसर्गासाठी किती घातक आहेत या मानवाला समजाव्यात, यासाठी सुनावणी होणे आवश्यक आहे. कारण या सर्व घातक गोष्टींचा निर्माण करता मानवच आहे. त्यामुळे तुम्ही सुनावणी सुरू करावी. आणि हो वकील साहेब, तुम्ही सुद्धा तुमचं कर्म अगदी चोखपणे करावं. तुम्ही तुमच्या अशिलाची बाजू अगदी ठामपणे मांडावी, हे श्रींची इच्छा. म्हणून आपण या जनहित याचिकेची सुनावणी त्वरित सुरू करावी. वा देवा वा. निर्गुणे, शांत बसा. असू द्या मॅडम, आपण सुनावणी सुरू करावी. आज मनाला फार हर्ष होत आहे. न्यायदानाच्या उच्च आसनावर एक महिला बसली आहे. इतिहासात नोंद आहे, नारीच्या वाट्याला जे काम आलं असेल ते प्रत्येक काम तिने अगदी कुशलतेने पूर्ण केलेले आहे. नारी ही मनाने संवेदनशील असते, त्यामुळे माझ्या संवेदना नक्की समजतील. मूर्तिकार वासुदेव नामदेव कीर्तिकर यांनी साक्षीदाराच्या पिंजऱ्यात येऊन उभं राहावे. बाप्पा, जर काय चुकलं असेल तर माफी असावी. शेवटी सर्व गोष्टींचे करता करविता तुम्ही, या जगाचे पालनहर्ताही तुम्ही. मूर्तिकार, मनात अजिबात भीती किंवा शंका असू नये. ही प्राणीमात्राच्या हितासाठी याचिका दाखल केलेली आहे. आपण ज्या काही मूर्त्या घडवतो त्यातून पुढे जाऊन सामाजिक नैसर्गिक धोका कसा निर्माण होतो एवढ्याकरता ही जनहित याचिका आहे. प्रत्येकाने या गोष्टीवर विचार करावा, कारण हे फार महत्त्वाचं आहे. आपण या सुनावणीमध्ये मी जे काय आपणास विचारणार आहे त्यावर तुम्ही न घाबरता, मनात कुठलीही शंका न बाळगता सत्य माहिती द्याल, ही अपेक्षा. आपल्यासमोर असत्य बोलण्याची माझी काय हिंमत? जे काय बोलेन ते गणपती शपथ सत्य बोलेन. काय? गणपती शपथ? म्हणजे तुम्ही असत्य बोललात तरीही बळी आम्हीच का? माफी करा देवा. मॅडम, तुमची तर आत्ता टरकली. मूर्तिकार, मी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला धन्यवाद देतो, कारण तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने, कल्पकतेने, अगदी कुशलपणे लोकांच्या भावनांचा आदर करून मला अगदी सुंदर सुंदर रूपामध्ये लोकांना पूजता येईल अशा प्रकारच्या मोहक अशा माझ्या मूर्त्या घडवल्या. याबद्दल मी तुमचं खरंच मनापासून आभारी आहे. प्रत्येक कलाकाराचा सन्मान हा झालाच पाहिजे. या याचिकेमध्ये पहिला मुद्दा आहे प्रदूषण. मागील काही वर्षांपासून मूर्ती बनवताना जो काही बदल घडला आहे त्या प्राणीमात्राला आणि निसर्गाला पुढे किती घातक गोष्ट आहे
याबद्दल माझा आक्षेप आहे. बाप्पा, जे काय चुकलं असेल त्याला माफी असावी. मी जरी माफ केलं तरी पुढे जे काही परिणाम होणार आहेत त्या परिणामांची शिक्षा तुमच्या पुढील पिढीला भोगावे लागणार आहे. त्यामुळे माझ्याकडे माफी मागण्यात काहीच अर्थ नाही. बाप्पा, असा काय गुन्हा घडला माझ्याकडनं? न्यायाधीश महोदया, मूर्त्या घडवत असताना पूर्वी मातीच्या मूर्त्या घडवल्या जायच्या. अगदी सुंदर मनमोहक अशा मूर्ती असायच्या. त्या मूर्त्या जेव्हा विसर्जन केल्या जायच्या तेव्हा त्या नदीच्या किंवा तलावाच्या पाण्यात विरघळून जायच्या. बरोबर ना मूर्तिकार? हो हो बाप्पा, बरोबर. परंतु आता पीओपी असेल किंवा इतर जे केमिकल असेल त्याच्याने ज्या मूर्त्या घडवल्या जातात त्या विसर्जनानंतर तशाच राहतात. त्या पाण्यात किंवा मातीत विलीनच होत नाहीत किंवा विरघळत नाहीत. त्यामुळे पाण्याचे फार मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं, निसर्गाची हानी होते. खरं आहे ना? हो बाप्पा, खरंय. मग ही गोष्ट मूर्तिकार म्हणून आपल्या लक्षात यायला नको का? प्लास्टर ऑफ पॅरिस सारख्या पाण्यात न विरघळणाऱ्या पदार्थापासून मूर्त्या बनवल्याने त्या मूर्ती विसर्जनानंतरही पाण्यात विरघळत नाहीत. त्यामुळे पाणी प्रदूषित होते. मूर्त्यांवर लावला जाणारा रंग सुद्धा बऱ्याच प्रमाणात अनैसर्गिक असल्याने त्यामुळे सुद्धा फार मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. त्यामुळे मानव असेल किंवा इतर काही जीव असतील तो त्या प्रदूषित पाण्यामध्ये पाणी पितो. आणि हे किती धोक्याचं आहे. आज माणूस जरी गाळून किंवा फिल्टर करून पाणी पित असेल महोदया, तरीही निसर्गातील इतर प्राणी, लहान मोठे जीव हा ओढ्यात, तलावात, नदीमध्ये पाणी पित असतात. झाडे वेली सुद्धा प्रदूषित पाण्यामुळे मरत असतील. या अशा निसर्गाचं नुकसान करणाऱ्या गोष्टीचा वापर करणे किती योग्य आहे? निसर्गाचं किंवा पाण्याचं किंवा शेतीचं या सर्वांचं प्रदूषण किंवा नुकसान म्हणजेच माणसाचं सुद्धा नुकसान आहे ना. या सगळ्यांचा वाईट परिणाम पुढे जाऊन माणसांना किंवा इतर सर्व प्राण्यांना भोगावा लागणार आहे. याचा विचार आपण आज करायला नको का? काही चुकलं असेल तर माफी असावी. ऑब्जेक्शन मॅन. सॉरी बाप्पा, तुम्ही अगदी बरोबर बोलताय, पण याची दुसरी बाजू सुद्धा तुम्ही ऐकून घ्यावी ही विनंती. हो हो, का नाही. प्रत्येक गोष्टीच्या दोन्ही बाजू ऐकूनच योग्य तो न्याय करावा ही सुद्धा श्रींचीच इच्छा आहे. या याचिकेमध्ये अनेक मुद्दे आहेत. आपण प्रत्येक मुद्द्याबाबत दोन्ही बाजून ऐकूनच पुढे जाऊयात. न्यायाधीश महोदया, आपण मूर्तिकारांना बाहेर येण्यास सांगावे, म्हणजे मी या पिंजऱ्यात उभा राहतो. वकील साहेबांनी माझी या मुद्द्याबाबत उलट तपासणी करावी. अहो, मी काही तुमची उलट तपासणी घेणार. काही चुकलं असेल तर माफ करा. अगदी बिनधास वकील साहेब. लोकांना दोन्ही बाजू समजणे आवश्यक आहे. बाप्पा, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण सध्याची स्थिती बघता, मूर्त्यांची मागणी बघता, प्लास्टिक ऑफ पॅरिसची मूर्ती घडवणं सध्या काळाची गरज आहे. न्यायाधीश महोदय, आता घरोघरी गणपती स्थापना केली जाते, मनोभावी पूजा केली जाते, आणि वाढती मागणीमुळे आपण जर मातीची मूर्ती घडवण्याचा प्रयत्न केला तर ते कठीण जातं. मातीची मूर्ती बनायला वेळ घेते, ती सुकायला वेळ घेते, त्याला रंगकाम करणं सुद्धा कठीण जातं, त्याला डोक्यावरून वाहणं, त्याला मखरामध्ये बसवणं सुद्धा कठीण जातं. म्हणून याला पर्याय म्हणून पीयूपीची मूर्ती बनवणं हे सोपं जातं, आणि माझ्या अशिलाने हाच पर्याय निवडला. परंतु बाप्पांनी म्हटल्याप्रमाणे याची आम्हाला जाण आहे. विसर्जनानंतर पीयूपीची मूर्ती पाण्यामध्ये विरघळत नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं प्रदूषण होऊ शकतं. यासाठी आम्हाला क्षमा असावी. भक्तांच्या प्रेमासाठी म्हणून मी माफ करेनही, परंतु हा निसर्ग आपल्याला माफ करणार नाही. शेवटी जसे आपले कर्म असतात त्याचप्रमाणे आपल्याला फळं भोगावी लागतात. न्यायाधीश महोदया, विचार करा. जर या पीओपीच्या मूर्त्या पाण्यात विरघळल्याच नाहीत तर पाण्याचा निचरा पुढे होण्यास अडथळा निर्माण होईल व पुढे पूरस्थिती निर्माण होऊ शकते, आणि साहजिकच पुरामुळे होणारे नुकसान सगळ्यांना सहन करावे लागेल. यामध्ये अनेक निष्पाप निर्दोष जीव असतील. मग याचा विचार आज करायला नको का? समजा या केमिकल युक्त मूर्त्यांनी किंवा या पीओपीच्या मूर्त्यांनी जर काही विष प्रक्रिया झाली तर महामारी येण्यास वेळ लागणार नाही. पुढे या प्रदूषणामुळे जर जीवसृष्टीवर विपरीत परिणाम झाला, प्राणी आणि मानव विकलांग जन्मास आले तर याला जबाबदार कोण?
या सर्व प्रदूषणामुळे केमिकलमुळे जर आगडून उसळला तर यात सगळेच होरपळून निघतील आणि ज्यांचा याच्यामध्ये दोष असेल असेही नाही. याचा विचार करायला नको का? हो बाप्पा, नक्कीच याचा विचार आजच करायला हवा. आपल्या मताशी आम्ही सहमत आहोत. सहमत असून काय फायदा? यावर पूर्ण बदल घडायला हवा. नाहीतर यामध्ये दोष असणाऱ्यांच्या सोबत निर्दोष जीवांना याचे परिणाम भोगावे लागतील, हे लक्षात असू द्या. देवा, एक नंबर बोललात. अगदी माझ्या मनातलं बोललात बघा. निरगुडे शांत बसा. न्यायाधीश महोदया, माझ्या पुढील मुद्द्यासाठी कृपया मूर्तिकारांना या कठड्यात येण्याची विनंती करावी. मोरेश्वर शिवशंकर कैलासपती विरुद्ध मूर्तिकार वासुदेव नामदेव कीर्तिकर या सुनावणीची वेळ आज इथेच संपली आहे. पुढील सुनावणी पुढील भागात दाखवण्यात येणार आहे. पुढील भाग पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहून गणपती बाप्पांनी मांडलेले मुद्दे व वकिलांनी आपल्या आशिलाची मांडलेली बाजू या दोन्ही गोष्टी पाहून न्याय तुम्हाला करायचा आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहून योग्य न्याय काय हवा ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. पुढील भागात तुमच्या नावासहित योग्य न्याय वाचून दाखवला जाईल. त्यामुळे नक्कीच आपली कमेंट पोस्ट करायची आहे. अशाच आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक विषयाला न्यायाच्या कठड्यात उभं करण्यासाठी आपण पुढे अनेक एपिसोड घेऊन येत आहोत. नक्की यात सहभागी व्हा, आपल्या संकल्पना सुचवा आणि योग्य न्यायासाठी कमेंट करा. धन्यवाद.